मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मध्ये आता युतीमध्ये मोठा घोळ निर्माण झालेला आहे। प्रभाग क्रमांक 173 हा युतीमध्ये शिंदेंच्या सेनेला गेलेला असतानाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक कलर झेरॉक्स उमेदवारी अर्ज भरल्याची आता माहिती समोर आलेली आहे। याबाबत माहिती मिळताच अमित साटम जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन देखील उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी उमेदवाराचे पती आहेत रामदास कांबळे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ते पोलीस ठाण्यामध्ये गेलेले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक पदाधिकारी जमलेले आहेत। त्या माजी नगरसेवक बातचीत करणार आहोत। नक्की प्रकरण काय आहे, काय तुमचं बोलणं झालं अधिकाऱ्यांशी? नक्कीच ह्या ठिकाणची जी प्रभाग क्रमांक 73ची जी सीट आहे ही महायुतीमध्ये शिवसेनेला वाटेला आलेली आहे। पण काही जणांनी त्याच्यामध्ये काही दत्ता केळुसकर आणि असं नावं येतं, तुम्हाला माहिती सर्व। त्या ठिकाणची एबी फॉर्म जो लावला आहे या संदर्भात आम्हाला शंका आली आणि त्या ठिकाणची महायुतीमध्ये आम्हाला एबी फॉर्म दिला असता तर त्यांच्याकडे एबी फॉर्म आला कसा काय, या संदर्भात आता आम्ही रितसर भाजप कार्यालय आम्ही त्यांची धाव घेतली आणि त्या संदर्भामध्ये त्यांची पदाधिकारी भाजपचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि या ठिकाणी आम्ही चौकशीची मागणी केली आहे। त्या संदर्भामध्ये आता पोलीस त्या ठिकाणची त्याची चौकशी करून असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्यानुसार चौकशी होईल। नक्की तुम्हाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले एबी फॉर्ममध्ये? एबी फॉर्म आला कसा? भाजपचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना एबी फॉर्म दिला होता परंतु तो परत आम्ही रिटर्न घेतलेला आहे। तर यांच्याकडे एबी फॉर्म आला कुठून ते स्वतः आम्ही विचार करतो की आला कुठून ते चौकशी करतायत तेच। आता त्याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं? तुमचं वरिष्ठांशी बोलणं झालं का? अमित साटम यांच्याशी काय बोलणं झालं का? यानंतर त्यांनी अर्ज दिला, त्यांनी पत्र देखील दिलं होतं। माननीय मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेबांशी आमचं बोलणं झालं तर ते बोलले आम्ही त्यांना फॉर्म दिला होता नजर चुकीने, तो पुन्हा घेतला, तो पुन्हा गेल्यानंतर गेला कुठं, अचानक तिथं कसं काय आला ते स्वतः त्या ठिकाणची चौकशी करतायत। आणि या संदर्भामध्ये आम्ही येऊन त्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी बोलवले आहेत आणि या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये येऊन धाव घेतली आणि ही अर्ज गेला कुठे आणि कसं चौकशी संदर्भात माहिती घेत आहेत। तुमचं काय कोणाशी बोलणं झालं का? केळुसकर कुटुंबियांशी बोलणं झालं का? शिल्पा केळुसकर त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं का? कोणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? नाही, असं काय आमचं बोलणं झालं नाही आहे। आपण खोटं कशाला बोलावं, जे आहे ते खरं आम्ही बोलणारे माणसं आहेत। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकार माझा संपर्क झाला नाही आणि BJP कार्यालयातून त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांचा कितपत झाला ते मला योग्य माहीत नाही आहे। तुमच्या पदाधिकारी बोलणं झालं का? तुमच्या शिंदेच्या शिवसेनेच्या जे काही ते राहुल शेवाळे असतील किंवा अन्य पदाधिकारी त्यांच्यावर निवडणुकीत जबाबदार, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं का? त्यांचं उत्तर काय होतं? नक्कीच माझ्या वरिष्ठ, आमच्या पक्षाचा प्रोटोकॉल असतो की जे काय होत असेल आमच्या वरिष्ठांना कळवणं हा आमचा प्रोटोकॉल असतो। त्या संदर्भात माझ्या सर्व नेत्यांशी, शेवाळे साहेबांशी आहेत आणि वरिष्ठ शिंदे साहेबांशी, माननीय उपमुख्यमंत्री शिवसेने मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांशी, त्यासोबत भाजपच्या वतीने या ठिकाणचे प्रसाद लाड साहेब आहेत, अमितजी साटम साहेब आहेत, या सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय रिप्लाय दिला याच्यावर? तुमच्याशी काय बोलणं झालं त्यांचं? ते तुम्हाला सांगतोय, त्या व्यक्तीला फॉर्म दिलेला परत घेतला आणि शिंदे साहेबांशी तुमचं काय बोलणं झालं? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं घटनेच्या आधारे? नाही, ह्या संदर्भामध्ये आम्हाला एक सांगितली, हा शिवसेना वाटेचा आपला महायुतीमधला हा वार्ड आहे आणि शिवसेना हा वार्ड लढवणार आणि महायुती हे म्हणून आपण हा वार्ड लढूत आणि आपण सर्वजण BJPचे सर्व पदाधिकारी आपल्याला मदत करणार आणि जे काय प्रकरण झालंय हे चुकीचं प्रकरण आहे असं त्यांनी सांगितलंय। पण आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेलेली आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमामध्ये असा भाग नाही। आता दोन्ही फॉर्म ग्राह्य धरलेले आहेत, त्याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? जर फॉर्म त्यांनी रद्द नाही केले तर पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही तर इलेक्शन लढवणार, धनुष्यबाण लढवणार आणि मला माहिती आहे की महायुती म्हणून लढवणार, सर्व भाजप आम्हाला मदत करेल। का जो प्रकार जो घडतोय तो चुकीचा घडतोय, तो कशा प्रकारे म्हणजे एक लिगल प्रकार नाही आहे, कुठेतरी याची मोठी चौकशी व्हायला पाहिजे। का तर एवढा मोठा पक्ष आहे भाजप, हा ऑल इंडियामधला एक मोठा पक्ष आहे आणि मोठ्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता जर अशा प्रकारे होत असेल या ठिकाणी, आपल्याला सर्व माहिती आहे ह्या इंडायरेक्टली फ्रॉडच आहे इंडायरेक्टली, ते असं होत असेल हे चुकीचं आहे। कारण का पक्ष ह्या ठिकाणी त्याची दखल नक्कीच घेणार, परंतु मला जे आश्वासन दिलं गेलं आहे या ठिकाणी महायुती म्हणून आपण लढणार आणि भाजप तुम्हाला सर्व सहकार्य करणार। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर महायुतीमधून लढणार आणि भाजप सहकार्य करणार असं जरी वरिष्ठांकडून सांगण्यात आलं असलं तरी मात्र आता निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे, पोलीस काय भूमिका घेतील, कशा प्रकारे ॲक्शन घेतील किंवा केळुसकर यांचं म्हणणं काय आहे हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता सध्या तरी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। कॅमेरामॅन कांबळेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।